10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांना पडणारा सगळ्यात कॉमन प्रश्न की पुढे काय करायचं. अनेक विद्यार्थी करिअरला घेऊन कन्फ्युज असतात. तर आज आपण बघणार आहोत की AI च्या माध्यमातून तुम्ही योग्य करिअर तुमच्यासाठी कसं निवडू शकता. डॉक्टर, लॉयर, CA, इंजिनियर, डिझायनर, गव्हर्नमेंट जॉब असे अनेक करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण विद्यार्थी काय चूक करतात की स्वतःच्या स्ट्रेंथ न ओळखता कोणतं करिअर ऑप्शन निवडतात जे पेरेंट्स सांगतात, फ्रेंड्स सांगतात, जे गुगल वरती येतं किंवा जे ट्रेंड मध्ये चालू आहे किंवा पिअर प्रेशर मध्ये येऊन पण करिअर निवडणारे अनेक विद्यार्थी आहेत. अशा सिनेरिओ मध्ये AI तुमचा एक योग्य करिअर काउन्सिलर किंवा मार्गदर्शक बनू शकतो. AI तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुला कोणते सब्जेक्ट आवडतात, तुला माणसांसोबत काम करायला आवडतं का टेक्नॉलॉजी सोबत, तुझं अनालिटिकल माइंड आहे का, तुला स्टेबल करिअर हवंय का तुला हाय इन्कम करिअर हवंय, तू जॉब करणार आहेस का तू व्यवसाय करणार आहेस. म्हणजे AI तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं विचारेल आणि त्याच्या माध्यमातून AI तुम्हाला तुमचं योग्य करिअर निवडण्यासाठी मदत करेल. समजा एका विद्यार्थ्याला बायोलॉजी आवडतं पण त्याला डॉक्टर व्हायचं नाही, तर इथे AI खूप पॉवरफुल आहे. साधारणपणे त्याला वाटेल मग बायोलॉजी घेतलंय, डॉक्टर व्हायचं नाहीये, तर मग अजून काय करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मग त्यांनी हा प्रॉम्प्ट टाकला पाहिजे. आय लाईक बायोलॉजी बट आय डोंट वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. सजेस्ट 10 ऑल्टरनेटिव्ह करिअर ऑप्शन्स विथ रिक्वायर्ड एज्युकेशन, स्किल्स, अर्निंग पोटेन्शियल अँड फ्युचर स्कोप. मग AI तुम्हाला अनेक ऑप्शन्स दाखवतील, जसे की बायोटेक्नॉलॉजी, न्यूट्रिशन, सायकोलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, क्लिनिकल रिसर्च अशा अनेक करिअर ऑप्शन्स बद्दल AI तुम्हाला माहिती देऊ शकतो. म्हणजे AI फक्त तुम्हाला करिअर सांगत नाही, तर करिअरच्या मागचा रोडमॅपही दाखवू शकतो. विद्यार्थ्यांचा दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे कन्फ्युजन. इंजिनिअरिंग करायचं का MBA करायचं, डिजिटल मार्केटिंग करायचं का बिझनेसमध्ये जायचं, अशा अनेक करिअर ऑप्शन्समध्ये स्टुडंट्स कन्फ्यूज असतात. इथे पण तुम्हाला AI योग्य मार्गदर्शन करू शकतो. तुम्हाला फक्त हा प्रॉम्प्ट टाकायचा. क्रिएट अ कंपॅरिझन टेबल बिटवीन डिजिटल मार्केटिंग अँड MBA इन्क्लुडिंग स्किल्स रिक्वायर्ड, एज्युकेशन, स्टार्टिंग सॅलरी, ग्रोथ, रिस्क, फ्युचर अपॉर्च्युनिटीज अँड विच इज बेटर फॉर माय पर्सनॅलिटी. अशा कंपॅरिझनमुळे डिसिजन इमोशन्सवर नाही तर इन्फॉर्मेशनवर आधारित होतो. समजा तुम्हाला ग्राफिक डिझायनर व्हायचं आहे तर तुम्ही ही प्रॉम्प्ट टाकून बघू शकता. आय वॉन्ट टू बिकम अ प्रोफेशनल ग्राफिक डिझायनर. आय एम अ बिगनर. क्रिएट अ 6 मंथ वाइज लर्निंग रोडमॅप विथ स्किल्स, टूल्स, प्रॅक्टिस, प्रोजेक्ट्स अँड पोर्टफोलिओ बिल्डिंग स्टेप्स. AI तुम्हाला माहिती देऊ शकतं, पण तुमची पॅशन, तुमचा कल, तुमचे फिनान्शियल कंडिशन, फॅमिली बॅकग्राऊंड आणि तुमचं रिअल लाईफ एक्सपोजर किती, कुठे, कसं आहे हे AI लक्षात घेऊन तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो. म्हणून शेवटी सर्वस्वी निर्णय हा तुमचा असणार आहे. तर AI विद्यार्थ्यांसाठी शॉर्टकट नाहीये, तर AI विद्यार्थ्यांसाठी एक करिअर रिसर्च टूल, सपोर्ट सिस्टम किंवा प्लॅनिंग टूल बनवू शकतो. आणि तुम्ही जर एक स्टुडंट असाल आणि तुम्हाला पण असे करिअर टिप्स, AI कसा यूज करायचा, प्रॅक्टिकल AI प्रॉम्प्ट्स हवे असतील तर ग्रो विथ पुष्करला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला फॉलो देखील करा.